मराठी बोधकथा गोष्ट कावळ्याची। एका उंच टेकडीवर एक गरुड राहत होता। त्या टेकडीवर एक मोठे झाड होते। त्याच झाडावर एक कावळा त्याचे घरटे बांधून राहत होता। तो खूप चतुर आणि धूर्त होता, पण तो आळशीही होता। तो नेहमी विचार करायचा की आपल्याला काहीही कष्ट न करता खायला मिळावे। त्याच झाडाच्या आजूबाजूला बिळात काही ससे राहत होते। ते ससे जेव्हा बिळाच्या बाहेर येत तेव्हा एक गरुड झेप घेऊन खाली यायचा आणि एखादा ससा घेऊन जायचा। नंतर तो गरुड आरामात बसून ससा खाऊन टाकत असे। हे सर्व कावळा रोज पाहायचा। एकदा कावळ्याने विचार केला की हे चतुर ससे काही माझ्या हाती लागायचे नाही, पण जर त्यांचे मऊ मांस खायचे असेल तर गरुडासारखी झडप घेऊन पकडावे लागेल। दुसऱ्याच दिवशी कावळा ससा मारण्याच्या विचारात झाडावरून मोठी झेप घेऊन उडाला। तो आकाशात उंच उंच झेप घेऊ लागला। शेवटी त्याने ससा पकडण्यासाठी गरुडासारखी उंच झेप घेतली आणि झडप मारली। पण कावळा गरुडाची बरोबरी कसे करणार? सश्याने त्याला पाहिले आणि तो पटकन पळत दगडाआड लपला। मात्र कावळा त्याच्याच नादात त्या दगडाला जाऊन धडकला आणि त्या धडकेने तो मरण पावला। तात्पर्य: कोणतेही कार्य करताना परिणामांचा विचार करूनच करावे। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।